श्री स्वामी समर्थ महाराज ही याच वटवृक्षाखाली ध्यान व प्रवचनासाठी बसायचे। अक्कलकोट सिरीजच्या या भागात पूर्ण माहिती सांगतो, तर व्हिडिओ पूर्ण बघा। अक्कलकोटला कसं यायचं आणि तिथे कुठे राहायचं हे मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं आहे, त्यामुळे तो व्हिडिओ एकदा बघून घ्या। तुम्ही जर आदल्या दिवशी अक्कलकोटला पोहोचलात तर पहाटे लवकर उठून 5च्या काकड आरतीला नक्की जा, आणि जर सकाळी पोहोचला असाल तर हॉटेलमध्ये चेक इन करून पहिला समाधी मठाला जा, जे मंदिरापासून हार्डली 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे। समाधी मठ म्हणजे चोळप्पा महाराजांचे घर, जिथे स्वामींची समाधी आहे। चोळप्पा महाराजांच्या या घरात स्वामींनी भरपूर काळ घालवला। याच मठात स्वामींनी पुनर्जीवित केलेली विहीर आणि स्वामींच्या पादुका आहेत। तसेच येथे दररोज सकाळी पूजा, अभिषेक, महापूजा, धार्मिक विधी भक्त अत्यंत श्रद्धेने करताना दिसतात। इथले दर्शन झाल्यावर जवळच असलेल्या खंडोबा मंदिरला जायला विसरू नका। स्वामी जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये आले होते तेव्हा ते याच मंदिरमध्ये राहिले होते। आता सकाळी 11 पर्यंत मुख्य वटवृक्ष मंदिरात या, जिथे 11:30 वाजता स्वामींची नैवेद्य आरती असते। आरती झाल्यावर मंदिरात थोडा वेळ शांत बसा, डोळे भरण्या मंदिराकडे बघा आणि स्वामींचे नामस्मरण करा। स्वामींच्या दर्शनानंतर महाप्रसाद घ्यायला जा। वीकेंडला गेला तर थोडा वेळ लागेल, पण महाप्रसाद नक्की घ्या, कारण या प्रसादाची चव आणि ते खाल्ल्यानंतर मिळणारी मनाची तृप्तता काय असते हे तुम्हाला खाल्ल्यावरच कळेल। पुढच्या एपिसोडमध्ये श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची पूर्ण माहिती, गुरु मंदिर, राजेराय मठ आणि शिवपुरी बद्दल सांगेल। त्यासाठी पेजला फॉलो करून ठेवा। धन्यवाद।